टेट 2025 मध्ये कोणत्या सब्जेक्टला जास्त महत्त्व द्यायचं? तर तुम्हाला माहितच आहे मॅथ्स आणि रिझनिंग हे 110 ते 140 मार्कांमध्ये विचारले जाते आणि त्याच्यातले स्पेसिफाईड चॅप्टर कोणते? तर सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे मित्रांनो पदावली. आणि पदावलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅक्सचे गणित विचारले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये मिक्स 5 म्हणजे 5च प्रश्न घेणार आहोत, मात्र ते 5ही प्रश्न फॉर्म्युला रिलेटेड असणार आहे. आता फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. a + b² म्हणजे काय होते, a - b² म्हणजे काय होते, a² - b² म्हणजे काय, a² + b² म्हणजे काय, a + b³ काय, a - b³ काय, या प्रकारचे फॉर्म्युले जर तुम्हाला माहित असेल तर निश्चितच या व्हिडिओमध्ये असणारे 5 प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. पहिला प्रश्न बघा, सरळ रूप द्या. या ठिकाणी 287 × 287 अधिक 269 × 269 वजा 2 × 287 × 269. ज्या विद्यार्थ्याला फॉर्म्युलाच माहित नसेल तो कसा करेल, याचा गुणाकार करेल, याचा गुणाकार करेल, नंतर या तिघांचा गुणाकार करून 2 करेल, नंतर बेरीज वजाबाकी करेल, त्याला खूप वेळ जाणार आहे. मात्र या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की याची ट्रिक्स आहे. ओके, याची ट्रिक अशी आहे की पहिले बघायचं ऑप्शनमध्ये तुमचे स्क्वेअर पार्ट पाहिजे, तुमचे वर्ग पाठ पाहिजे. वर्ग जर पाठ असेल, वर्ग पाठ पाहिजे म्हटलं मी, वर्ग जर पाठ असेल तर तिथे पूर्ण वर्गसंख्या जी असेल ना ते आन्सर असते. या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की 534 पूर्ण वर्गसंख्या नाही आहे, 446 सुद्धा नाही, 354 पण नाही, मात्र 324 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. ही पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणजेच पूर्ण वर्गसंख्या जे असेल ना तेच त्याचं आन्सर असते. कारण की या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या आहे. 287 × 287 म्हणजेच a² प्लस इथे याला जर b म्हटलं तर b² सारखे आहे म्हणून मायनस हा 2 आहे, 2 लिहिले, नंतर हा a आहे म्हणून a घेतला आणि हा b आहे म्हणून हा b घेतला. म्हणून आपण काय म्हणू शकतो, a² + b² मायनस ट्वाइस ab. मित्रांनो हे कशाचं उत्तर आहे? a² + b² - ट्वाइस ab म्हणजेच काय, a - b चा वर्ग. आता a म्हणजे काय मित्रांनो, तर a म्हणजे होते 287 मायनस b म्हणजेच काय तर 269. याची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी 9 8 17 होते, हातचा वाला 1, 8 7 गेला 1 राहिला आणि तर 0, म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 18. सो हे झाले ह्या दोनची वजाबाकी म्हणजेच काय झाले 18 आणि 18चा स्क्वेअर म्हणजे काय होते 324. निश्चितचपणे या ठिकाणी आन्सर मध्ये पूर्ण वर्गसंख्याच असते. लक्षात घ्यायचं की 4 ऑप्शन मध्ये जर समजा एकच पूर्ण वर्गसंख्या असेल तर काहीच कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, डायरेक्टली ती पूर्ण वर्गसंख्याचे आन्सर मारायचं. जर समजा कधी कधी 2 जर पूर्ण वर्गसंख्या आल्या तर स्पष्टतः आपल्याला त्याच्यावर कॅल्क्युलेशन करावंच लागेल. तुम्हाला मी डायरेक्टली आन्सर त्याच्यावर काढून दिला, कारण की तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे a² + b² मायनस ट्वाइस ab म्हणजे a - b². म्हणजेच काय करायचं, फर्स्ट अँड लास्ट घ्यायचा, हा फर्स्ट घ्यायचा, हा लास्ट घ्यायचा, इथे वजाबाकी करायची आणि त्याचा स्क्वेअर करायचा. डायरेक्टली तुमचं आन्सर 324च निघणार आहे. चला आन्सर राईट आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. 397 × 397 a² झाला प्लस या ठिकाणी हा b² झाला प्लस ट्वाइस ab झाला, हा a आणि b. मग a² + b² + ट्वाइस ab दोन फॉर्म्युले इंटर रिलेटेड असतात. पहिला फॉर्म्युला a² + b² + ट्वाइस ab, दुसरा फॉर्म्युला a² + b² - ट्वाइस ab. हे इंटर रिलेटेड असणारे फॉर्म्युले तुमच्या पाठच असतात. मग याचं काय होते तर a + b² होते. मित्रांनो a + b², a म्हणजेच काय तर 397, हे 397 आपण घेतले प्लस b म्हणजेच काय तर 104. याची जर बेरीज केली 0 हा चला 1 0 हा चला 1, तर या ठिकाणी काय येते तर सरळ 7 × 4 11 येते या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आले 501. काय झाले 7 × 4 11, हात चला 1 10 आणि 501. म्हणजेच काय होते मित्रा, याची बेरीज झाली 501, त्याचा काढायचा आपल्याला स्क्वेअर. 501 चा स्क्वेअर कसा होते, मग तुम्हाला स्क्वेअर पार्ट पाहिजे. आता 501 चा स्क्वेअर पार्ट जर नसेल तर आपल्याला काढता यायला पाहिजे. मी कसं काढतो ते तुम्हाला सांगतो की हे 501 लिहून घ्यायचे, मागून एका अंकानंतर असा क्रॉस मारायचा आणि क्रॉस मारल्यानंतर 50चा स्क्वेअर तुमच्या पाठ असते. 50चा स्क्वेअर येतो 2500, 1चा स्क्वेअर येतो 01. या ठिकाणी 2 अंक असलेच क्रमप्राप्त आहे, म्हणून आपण 1चा स्क्वेअर 1 न लिहिता 01 लिहिला. आता हा जो 1 आहे याला कट करायचा आणि याची दुप्पट करायची 2 आणि याचा करायचा गुणाकार. 50 × 2 1 ची दुप्पट 2 आणि 50 × 2 म्हणजे 100. हे 100 बरोबर इथे लिहायचे, म्हणजेच आपल्याला प्रॉपर आन्सर आला 1001
5 आणि 2. मग हे झालं प्रॉपर आन्सर, कारण की 501 चा स्क्वेअर किती निघाला मित्रा, तर 2,51,001. 2,51,001 असं त्याचा प्रॉपर आन्सर येते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे मित्रांनो सेकंड ऑप्शन. चला तिसरा, म्हणजे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित झाले. पहिला फॉर्म्युला कोणता होता, ए स्क्वेअर प्लस मायनस बी स्क्वेअर. ओके, पहिला फॉर्म्युला होता ए प्लस बी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी असं त्याचं उत्तर. उत्तरामध्ये प्रश्न सेट झालेला असतो. या उत्तरामध्ये जसा हा प्रश्न सेट झाला तसा प्रश्न सेट झालेला असतो. आपल्याला फॉर्म्युलाशी रिलेटेड प्लस करून त्याचा स्क्वेअर काढायला लागते. दुसरा फॉर्म्युला ए मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय झाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ओके, अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे. सो सॉरी, या ठिकाणी असतं ए प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी असते. ओके, सो अशा पद्धतीने हे दोन्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दोन ठिकाणी सुद्धा काय असते, तर प्लस प्लस मध्येच असते. मात्र इथे प्लस आहे तर या ठिकाणी प्लस घ्यायचं, इथे मायनस आहे तर या ठिकाणी मायनस करून ट्वाइस ए बी करायचं. हे दोन फॉर्म्युले तुमच्या पाठ असेल तर निश्चितपणे त्या फॉर्म्युल्याच्या उत्तर दाखल जो प्रॉब्लेम सेट झालेला असतो त्याचा आन्सर तुम्ही विदिन सम सेकंड मध्ये काढू शकता. तिसरा प्रश्न. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये पॉइंट आहे, म्हणजेच हा आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस हा काय झाला बी स्क्वेअर. म्हणजेच काय झालं मित्रांनो, ए मायनस बी स्क्वेअर. आता ए म्हणजेच काय, तर 3.75 घेतले आपण 3.75 मायनस बी म्हणजेच काय, तर 2.75 याचा स्क्वेअर. याची जर वजाबाकी केली तर 5तून 5 गेला 0 राहिला, 7तून 7 गेला 0 राहिला, पॉईंट 3तून 2 गेला 1 राहिला, म्हणजे 1 चा वर्ग म्हणजे 1 आन्सर येते. सो फर्स्ट ऑप्शन हे राईट आलं. काय आलं, फर्स्ट ऑप्शन राईट आलं. म्हणजेच पॉइंट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू देऊ शकतात, बी ची व्हॅल्यू देऊ शकतात. येस, सो राईट आन्सर आहे फर्स्ट. आता मित्रांनो तुम्हाला क्लासबद्दल थोडं सांगतोय की 1200 रुपीची बॅच मी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये टेटसाठी आणलेली आहे. या बॅचचं असं वैशिष्ट्य आहे की या बॅचमध्ये तुम्हाला 100 व्हिडिओ मिळणार आहे. किती व्हिडिओज, 100 व्हिडिओज मिळणार. आणि या 100 व्हिडिओजमध्ये मॅथ्स अँड रिझनिंग, RESONING रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता फुल त्या ठिकाणी काय करणार आहोत, तर कव्हर करणार आहोत 100 व्हिडिओजमध्ये. मग हे 100 व्हिडिओ काय छोटे छोटे आहे का, नाही. तर प्रत्येक व्हिडिओ हा 1 तासापेक्षा जास्त आणि 1.5 तासापेक्षा कमीचा तो आहे. असा 1.5 तासापेक्षा कमी म्हणजे त्याची लेंथ 1 ते 1.5 तासाची असते. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कॉन्सेप्ट पूर्ण केलेली असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये 25 प्रश्न असतात आणि ते 25 प्रश्नामध्ये तुमच्याला बेसिक क्लिअर केल्या जातं. तुमच्याला सर्व लेवल्स त्या ठिकाणी गाठल्या जाते. म्हणजे या ठिकाणी बेसिक क्लिअर करणे, लेवल्स म्हटलं तर इजी लेवल सुद्धा तुम्हाला बेसिकली सांगण्यात येते, मॉडरेट लेवल सुद्धा तुम्हाला सांगण्यात येते. आणि सोबतच जी लेवल आपल्याला आहे हायेस्ट लेवल किंवा हार्ड लेवल आपण म्हणतो, किंवा हार्डेस्ट लेवल जर म्हटलं तर त्या सर्व लेवल त्या ठिकाणी काय केल्या जातात, कव्हर केल्या जातात. कळलं तुम्हाला. सो ही बॅच जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर ही पूर्णतः रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच लाईव्हला नसेल, फक्त रेकॉर्डेड आहे. कारण की लाईव्ह बॅचमध्ये थोडाफार कमेंट्स बघून थोडासा टाइमपास तरी होत असते त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी फुल्ली मी स्वतः ती रेकॉर्ड करतो, ती कॉन्सेप्ट पूर्ण होईल असे ते प्रश्न घेऊन ते रेकॉर्ड केले जाते आणि ते तुम्हाला पाठवले जाते. सोबतच या ठिकाणी या व्हिडिओ सोबत PDF सुद्धा तुम्हाला दिल्या जातात. 100 व्हिडिओज असेल तर प्रत्येक व्हिडिओ मागे 2 PDF तुम्हाला असतात. असे करून 200 PDF सुद्धा तुमच्यासाठी दिलेले असते. म्हणजे तुम्हाला कोणतंही पुस्तक घेण्याची गरजच नाही. मी डायरेक्टली सांगतो की कोणतंच पुस्तक घेऊ नका, मी सर्व मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देतो. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉईन माय बॅच. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 7709119501 वर. ओके, चला आता बॅच कशी जॉईन करायची, तर गुगल प्ले स्टोअरवर जा. स्टडी अप हे जे आहे चॅनलचं नाव स्टडी मॅथ आहे, म्हणून स्टडी मॅथ नावाचं ॲप्स नाही आहे, मात्र क्लासचे ॲप्स आहे स्टडी अप नावाचं. स्टडी अप हे ॲप्स आहे. स्टडी अप हे सर्च करा. सर्च केल्यानंतर असा लोगो दिसेल, डाउनलोड करा आणि ती बॅच जॉईन करा. चला पुढे. चौथा प्रश्न. या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस या ठिकाणी उलट दिलेला आहे, परंतु ते सुद्धा तसंच आहे. ए बी म्हणजे ट्वाइस ए बी असंच आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल की आता
याला आपण काय करतो की a मायनस बी स्क्वेअर मित्रांनो तोंडी तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता. इथे 73 आहे आणि हे 48 आहे म्हणजे 73 मायनस 48 या ठिकाणी 8 आणि 5 13 हात सोला 1 7 आणि 5 गेले 2 राहिले म्हणजे 25. सो 25 चा वर्ग करा. सो 10 6 से 25 हे काय येणार आहे आन्सर येणार आहे. सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा सेकंड राइट आहे बरोबर आहे. पाचवा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. कुठली कॉन्सेप्ट घेतली तर मी 5 प्रश्न तुमच्याला अख्खे कव्हरच करून देतो म्हणजे 5 करत तुम्ही तुमच्याला सिलेबस कव्हर होण्याची दाट शक्यता आहे. आता बघा या ठिकाणी पॉइंट आहे म्हणजेच 2.9 म्हणजे a स्क्वेअर प्लस हा काय आहे तर b स्क्वेअर मायनस. आता या ठिकाणी बरेच जण कन्फ्यूज होतात की मित्रांनो या ठिकाणी दोनच नाही आहे, दोन गहाड आहे की काय झाला, अद्यावृत आहे, लपलेला आहे की कुठे गेला. मी तुम्हाला सांगतो की 2 हा याच्यामध्ये आहेच पण त्यांनी काय केलं इथं 2 कधी कधी देत नाही आपल्याला त्याला ओळखा लागते. हा जो b आहे ना b हा b इक्वल टू 1.4 आहे. याला गुणिले 2 केलं तर 2.8 झाले आणि हा 2 इथे आहे म्हणजेच हा 2.9 त्याने बरोबर दिला परंतु 1.4 इथं दिसत नाही म्हणजेच तो 2 गुणिले 1.4 असं एकत्रित करून हा 2.8 दिला म्हणजे हा आहे 2 गुणिले 1.4. आपल्याला काय समजायचं या ठिकाणी टॉईस ए बी समजायचं आहे. आता मायनस या ठिकाणी असल्या कारणाने a मायनस बी चा वर्ग a म्हणजेच काय 2.9 मायनस बी म्हणजे काय मायनस बी म्हणजेच काय तर हा 1.4 हा वजाबाकी करू. 9तून 4 गेले 5 राहिले इथे 1 राहिला म्हणजेच 9तून 4 गेले 5 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला म्हणजेच 1.5 चा वर्ग. मित्रांनो 1.5 चा वर्ग किती होते 1.5 चा वर्ग करण्यासाठी एक लक्षात घ्या 15 दिसतं ना. हा पॉइंट जर तुम्ही गहाड केला तर इथं दिसते 15. सो 15 घ्यायचे आणि 15 चा वर्ग म्हणायचा तो होतो 225. मग एका अंकानंतर मागून पॉइंट असल्या कारण इथं 2 अंकानंतर द्यायचा म्हणजे प्रॉपर आन्सर येते मित्रांनो 2.25. इट्स आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी केअरफुल त्याचं कॅल्क्युलेशन करा आन्सर येते 2.25. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला म्हणजेच राईट आहे. अशा पद्धतीने 5 प्रश्न मी तुमच्यावाले एकदम करेक्ट सॉल्व्ह करून दिले. फॉर्म्युला रिलेटेड प्रश्न पदावलीमध्ये विचारले जातात. पदावलीचे वेगवेगळे ट्रॅक्स पडतात. सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे ते म्हणजे पदावली अर्थात त्याला सरळ रूप द्या त्याला सिम्प्लिफिकेशन म्हटले जाते. ते चॅप्टर तर तुम्ही खूपच करा कारण की त्याच्याला 1000 तरी प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे आणि मी ते 1000 प्रश्न माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतोय. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू जॉईन माय बॅच. आणि हो जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जर आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला कुठली एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.